तेलगाव येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस कन्व्हेयर सिस्टीमला आज दुपारी अचानक भीषण आग लागली। वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या आगीत अंदाजे 600 मेट्रिक टन बगॅस जळून खाक झाले असून बगॅस पुरवठा करणारे B-2 ते B-6 हे बेल्ट पूर्णतः जळून नष्ट झाले आहेत। आग लागल्यानंतर तात्काळ कारखान्याच्या फायर फायटिंग सिस्टीमद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने धारूर, वडवणी आणि माजलगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन दल, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या आगीत कारखान्याचे अंदाजे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। पुढील तपास सुरू आहे।